शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर व परिसरात बोकड शेळी चोरीच्या घटनांनी डोक्यावर काढलं असून अज्ञात चोरट्यांच्या टोळीनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं बोकडांना मोठी मागणी असून त्याच पार्श्वभूमीवर ही टोळी सक्रिय झाल्याचं दिसून येते. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र सबळ पुरावे नसल्याचं कारण देत त्याला सोडण्यात आलं. विशेष म्हणजे त्याच संशयिताकडून पुन्हा चोरी झाल्याचं सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. बोकडचोर टोळीनं रात्रीच्या वेळी हत्यारांसह येऊन घरांना बाहेरून कड्या लावून जनावरांवर विशिष्ट स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करून चोरून नेले. ग्रामपंचायत सदस्य इर्शाद मुजावर यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेत नंबर प्लेट काढलेल्या होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून आलेले संशयित सीसीटीव्हीत कैद झालेत. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पाजत असताना हे शस्त्रबंद असलेले चोरटे एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्याने विचारपूस केली असता दिशाभूल केली. खिद्रापूर येथील शकील आलासे यांची 2 बोकडं, इर्शाद मुजावर यांचे 1 बोकड, साजिद घुनके यांची 2 बोकडं तसेच अक्कीवाट व राजापूर परिसरातही 6 बोकड आणि 7 शेळ्या अशी सुमारे 3 लाखांची जनावरं चोरून नेली आहेत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.